नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण असं पाहिलेलं आहे की काव्याने जीवाला चॅलेंज केलं आहे की जीवा, काहीही झालं तरी आज रात्री 12 वाजायच्या आत, म्हणजे तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकणार आहे. जीवाने काव्याला खूप समजावलेलं असतं की हे बघ काव्या, असा वेडेपणा करू नकोस. पण काव्य ही जीवाचं काही ऐकायला तयार नसते आणि तिने जीवाला सांगितलेलं असतं की मी तुला वेळ दिली आहे, आज रात्री 12च्या आत तुला जे काही करायचं आहे ते तू कर, पण 12 वाजता मी सगळ्यांना सगळं खरं सांगणार. आणि आता काव्याला एक उत्तम नामवंत संधी मिळालेली सुद्धा असते, कारण आता ट्रूथ ऑर डेअर खेळत असताना जीवावरती डेअर आलेलं असतं आणि आता जीवाने इथे काय करायचं असं विचारल्यावर काव्या सांगते की तुम्ही आता शर्ट काढून पोजिंग करा पार्थ, आणि तुम्ही दोघंही बघूया कोण जास्त छान पोजिंग करतं. पार्थ लगेच शर्ट काढून पोजिंग करायला सुरुवात करतो, कारण त्याला तर हा सगळा प्रकारच माहीत नसतो. तर इकडे जीवा मात्र शर्ट काढायसाठी नकार देतो. आता नंदिनीला माहीत असतं की जीवा शर्ट काढण्यासाठी का नकार देत आहे, त्यामुळे आता नंदिनीसुद्धा जीवाची बाजू घेऊन बोलते की ठीक आहे, जर त्यांना नाही करायची पोजिंग तर काही हरकत नाही. जीवा म्हणतो उगाचच्या उगाच काही फालतू हट्ट करू नका, आणि तो तिकडनं गार्डनमध्ये खाली निघून येतो. आता काव्यसुद्धा जीवाच्या मागोमाग खाली गार्डनमध्ये निघून आलेली असते. काव्य जीवाला म्हणत असते, का नाही केलीस पोजिंग, का नाही काढलं शर्ट, सांग ना का. कारण छातीवरती माझं जे नाव आहे ते लपवायचं होतं म्हणूनच ना. अरे जीवा, मी सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगून टाक असं जीवाच्या आकांताने ओरडून सांगते, तर तुला का कळत नाही आहे, का नाही सांगायचं आहे तुला सगळ्यांना सगळं. अरे या सगळ्या गोष्टींमुळे मला त्रास होतो आहे, माझी घुसमट होती आहे, नको आहे मला हे नको असलेलं नातं, का कळत नाही आहे तुला. त्यावर जीवा म्हणत असतो, तुला जरी हे नातं नको असलं ना, तरी आता नंदिनीला हे नातं हवं आहे आणि तिला याची सगळ्यात जास्त गरज आहे. जर आत्ता मी तिला खोटं बोललो किंवा तिला फसवलं ना, तर तिचा विश्वासघात होईल आणि मला कोणत्याही मुलीचा विश्वासघात करायचा नाही आहे, ते सुद्धा तुझ्यासारख्या विश्वासघातकी मुलीसाठी. त्यावर काव्या म्हणते, काय मी आणि विश्वासघातकी. त्यावर जीवा म्हणतो, हो तू आणि विश्वासघातकी. त्या दिवशी जर तुझं माझ्यावर खरं प्रेम होतं ना, तर तू लग्नाला तयारच झाली नसतीस, आणि झाली जरी असतीस ना तरीसुद्धा तू मी आल्यावर लग्न मोडूया म्हणाल्यावर लगेच लग्न मोडायला तयार झाली असतीस. काव्य म्हणते, ठीक आहे मी आहे विश्वासघातकी, नको करूस माझ्यावरचं प्रेम कबूल, पण मग या टॅटूचं काय करशील रे. त्याबरोबर जीवा म्हणतो, हा टॅटू थांब, ताबडतोब हा टॅटूच मिटवून टाकतो, म्हणजे टेन्शनच नाही ना, तुझ्याच समोर करतो. आणि मग तिथे त्यांनी जी कॅम्पफायर जाळलेली असते, जीवा तिथले एक लाकूड घेतो आणि पटकन स्वतःच्या छातीवरती जिथं काव्य लिहिलेलं असतं तिथं तो चिपकवतो. त्याबरोबर आता जीवाची छाती जळते. तर आता हे सगळं वरून गच्चीतून नंदिनी बघत असते आणि नंदिनी ही लगेच धावत पळत खाली आलेली असते. तोपर्यंत जीवाच्या छातीला जळालेलं असतं. काव्य तिथे ते सगळं बघत तशीच उभी असते. नंदिनी पटकन तिकडे येते आणि जीवा तुम्ही हे सगळं काय केलं असं म्हणत जीवाच्या छातीवरची आग विझवण्याचा प्रयत्न करते. आता हाताने ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असते. इतक्यात तिकडे पार्थ येतो आणि पार्थ पटकन जीवाच्या हातातलं लाकूड घेऊन खाली फेकतो, त्याच्या छातीवरती पाणी वगैरे ओततो आणि जीवा हे सगळं काय चालू आहे, काय मूर्ख आणि बालिशपणा आहे हा सगळा, असं म्हणतो. काव्य, आणि तुम्ही काय करता हे सगळं, तुम्ही बघत बसलाय जीवाकडे. काव्य म्हणत असते, पार्थ हो जीवाने हे सगळं जे काही केलं मला कळलंच नाही, जीवा हे सगळं का केलं तुम्ही. आता सुद्धा काव्य सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर जीवा हा तिला म्हणत असतो की का नाही, माझ्या छातीवरती एका मुलीचं केवरून नाव होतं, त्या मुलीचा आत्ता असा गैरसमज होता की माझं तिच्यावरती प्रेम आहे, आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं. मी तिला आत्ता हे जाळून हे दाखवून दिलं आहे की माझं तिच्यावरती अजिबात प्रेम वगैरे काही नाही आहे, माझं लग्न झालेलं आहे आणि मी माझ्या बायकोबरोबर लॉयल आहे. आता हे ऐकून नंदिनीला खूप जास्त बरं वाटतं. नंदिनी म्हणत असते, जीवा हो काहीच गरज नव्हती तुम्हाला हे सगळं सिद्ध करण्यासाठी, हे सगळं दाखवून देण्यासाठी, या अशा थरापर्यंत पोहोचण्याची. अहो माझा माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास होता, मग तरी हे सगळं कशाला, हा अट्टहास का.
त्यानंतर आता जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी तू उगाच ओव्हर पॅनिक करू नकोस, मला काही फार झालेलं नाही आहे. नंदिनी म्हणते, अहो कसं फार झालेलं नाही आहे, बघा ना तुमची छाती पूर्णपणे लाल झालं आहे, जळून गेलं आहे तिथलं साल, तुम्ही माझ्याबरोबर चला बरं, चला जीवावरती. आणि मग आता नंदिनी ही जीवाला घेऊन त्याच्या रूममध्ये आलेली असते. तुम्हाला ना स्वतःची काळजीच घेता येत नाही, स्वतःला जरा लक्ष द्यायचं, भाजेल लागेल जरा बघायचं, पण नाही बघणार तर मग ते तुम्ही कसे ना. आणि मग ती लगेचच आता तिथेच पटकन जो फर्स्ट एड बॉक्स असतो त्या बॉक्समधनं मेडिसिन्स म्हणजेच मलम आणि पट्टी घेते आणि जीवाला मलमपट्टी करत असते. तर इथे काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काही काय होऊन गेलं, म्हणजे जीवाने आज माझ्यासमोर स्वतःच्या छातीवरती जाळून घेतलं आणि ते सुद्धा माझं काव्याचं नाव मिटवण्यासाठी. का जीवा, का का वागतोयस माझ्याशी असा, तुला का माझं प्रेम कळत नाही आहे वगैरे. काव्य आता तिथेच उभं राहून मनात बडबडत असते. पार्थसुद्धा काव्यावरती चिडलेला असतो, कारण काव्या पुढ्यात असताना जीवाने हा सगळा प्रकार केलेला असतो. पार्थ काव्याला म्हणतो की काव्या, प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या फॅमिलीच्या बाजूने माझ्या फॅमिलीसाठी उभ्या नाही राहात ते सगळं ठीक आहे, पण आज ज्यावेळेस माझ्या कुटुंबियांना गरज होती त्यावेळेस तरी तुम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं होतं. काव्य म्हणते, कशाबद्दल तुम्ही बोलताय पार्थ, मी काय केलं असं. त्यावर पार्थ म्हणत असतो, हा प्रश्न तुम्हाला पडणंच मुळात चुकीचं आहे. अहो, आज जीवाने तुमच्यासमोर स्वतःच्या छातीवरती जाळून घेतलं त्या मुलीचं नाव जाळून टाकण्यासाठी. मग तुम्हाला एकदाही असं वाटले नाही का की तुम्ही जीवाला थांबवावं, ह्या खालच्या थरापर्यंत त्याला जाऊ देऊ नये. आणि सगळ्यात आधी ते पोजिंग वगैरे तुम्ही करायला लावलंत ना, त्यामुळे जीवा जास्त चिडला होता, कळलं तुम्हाला. काव्या ही पार्थला म्हणत असते, हे बघा पार्थ, हे सगळं घडावं अशी माझी अजिबातच इच्छा नव्हती आणि रात्र खूप झाली आहे, आता तुम्ही झोपून घ्या, मलाही झोपू द्या, सकाळी आपल्याला पुन्हा घरी जायला निघायचं आहे. पार्थ म्हणत असतो की अजूनही तुम्हाला बघा स्वतःच्याच इगोचं पडलं आहे, अजूनही समोरची व्यक्ती तुम्हाला काहीतरी समजावून सांगते, याचा तुमच्यावर काही फरक पडतच नाही आहे. तर दुसरीकडे नंदिनी ही जीवाला छान मलमपट्टी वगैरे करून देत असते. जीवा नंदिनीला सांगत असतो, नंदिनी उगाचच्या उगाच तू फार काळजी करतेस, एवढं मला काही झालेलं नाही आहे. नंदिनी म्हणत असते, तुम्हाला काय झालं आहे आणि काय नाही हे आता तुम्ही नाही ठरवायचं, हे मी ठरवणार. आणि मग आता ती रोज जीवाला ड्रेसिंग करून देत असते, त्याच्या त्या जखमेची काळजी घ्यायला लागलेली असते. आणि आता ते लोक पोहोचलेले असतात, ते म्हणजे मोहिते पॅलेसवरती. आता घरी आल्याच्या बरोबर लगेचच आई ही आनंदाने चारही मुलांचं स्वागत करते आणि आता ती चौघांनाही विचारत असते, अरे वा वा वा, जेव्हापासून फिरून आलाय तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यावरती काहीतरी वेगळाच आनंद दिसतोय. मग सांगा सांगा, मजा वगैरे केली की नाही. नंदिनी सांगते, आई खूप मजा केली, खूप धमाल आली आम्हाला तिकडे. त्यानंतर आता इथे काव्या आणि पार्थ हे त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. काव्या ही चेंज करून क्रीम लावून झोपायला चाललेली असते. पार्थ विचार करतो, अरे ही फिस्कारलेली मांजर काही बोलत का नाही आहे. तर मालिनी काकू ह्या नंदिनीला म्हणत असतात, नंदिनी मी एक काम करते, पटकन ना गरम गरम जे जेवण बनवलं ते तुमच्या रूममध्ये पाठवून देते. नंदिनी म्हणते, आई कशाला हो रूममध्ये वगैरे, आम्हीच येतो ना बाहेर जेवायला. त्यावर मालिनी म्हणते, अगं नाही नको, दमून आले ना तुम्ही, जरा आराम करा, रिलॅक्स व्हा आणि मग तुम्ही खाऊन घ्या. मग काय, मालिनी काकूंनी बेडरूममध्ये जेवण ताट भरून पाठवून दिलेलं असतं. आता इथे जीवाला स्वतःच्या हाताने खायला जमत नसतं, कारण त्याच्या उजव्या हाताला देखील भाजलेलं असतं. मग आता नंदिनी स्वतःहून पुढे सरसावते आणि स्वतःच्या हाताने आता ती जीवाला एक एक घास भरवत असते आणि जीवाला भरवून झाल्यानंतर ती जीवाचं उष्ट जे राहिलेलं असतं ते स्वतः खाते. मित्रांनो, अशी मान्यता आहे की पतीने पत्नीचं उष्ट आणि पत्नीने पतीचं उष्ट खाल्लं तर त्यांच्या नात्यातलं प्रेम वाटतं. आता आपण म्हणतो की नाही, शेअरिंग इज केअरिंग, तसंच काहीसं समजून जा. तर दुसरीकडे मालिनी काकू यांना हा प्रश्न पडलेला असतो की जीवाचं आणि नंदिनीचं तर सगळं व्यवस्थित सुरळीत आहे याचा अंदाज आला, पण पार्थ आणि काव्याचं काय, पार्थ आणि काव्यामध्ये खटके उडाले नसतील ना, काय करू, नंदिनीला विचारू का. आणि मग मालिनी नंदिनीला ही गोष्ट विचारते. त्यावर नंदिनी मालिनीला सांगत असते की नाही आई, खटके तर तिथे त्या दोघांमध्ये उडाले नव्हते, सगळं काही व्यवस्थित होतं, पण इथे आल्यावर आता सगळं कसं असेल याची काही खात्री नाही आहे. मालिनी म्हणत असते, काळजी करू नकोस नंदिनी, तिथे दोघंजणं व्यवस्थित राहिले ना, मग बघ इथेसुद्धा दोघंजणं अगदी व्यवस्थित आणि गुण्यागोविंदाने राहतील. मला फक्त माझ्या दोन्ही मुलांचे संसार मार्गी लागताना पाहिजेत, दुसरं एका आईला काय हवं असतं. मग मी शांतपणे डोळे मिटायला तयार. नंदिनी मालिनीच्या ओठांवरती हात ठेवते आणि काकू पुन्हा प्लीज असं बोलू नका असं म्हणते. त्यानंतर आता इथे जीवा हा झोपी गेलेला असतो आणि जीवाला स्वप्नातसुद्धा घडलेला सगळा प्रकार आठवत असतो. त्यानंतर त्याला आठवतं ती म्हणजे नंदिनीने केलेली कविता. नंदिनीला
विश्वासघाताची खूप चीड आहे हे सुद्धा त्याला स्वप्नामध्ये आठवत असतं. आणि जेव्हा पटकन डचकून उठतो त्याबरोबर नंदिनी त्याच्या शेजारी बसलेलीच असते. नंदिनी म्हणते, काय झालं जीवा, तुम्ही असे पटकन का उठलात? तुम्हाला भीती वाटते का कसली? त्यावर जीवा म्हणतो, नाही काही नाही. दुसऱ्या दिवशी आता काव्या ही इन्स्टिट्यूटला जायला निघालेली असते. नंदिनी ही तिला म्हणत असते, काव्या अगं अशीच कशी जातेस, काहीतरी खाऊन तरी जा. काव्या म्हणते, नको आहे, मला भूक नाही आहे. त्याबरोबर काव्याला आता जीवाच्या छातीवरचा काव्या नावाचा जो टॅटू असतो तो आठवत असतो. आता काव्याला तो टॅटू आठवून फार जास्त त्रास होत असतो. तर इथे काव्याला त्या विचारांमुळे इन्स्टिट्यूटला जायलासुद्धा लेट होत असतो. तर इथे इन्स्टिट्यूटला जायला काव्याला लेट होतं ही गोष्ट पार्थच्या लक्षात आल्याबरोबर पार्थ हा नेहमीप्रमाणे काव्याकडे येतो आणि काव्याला म्हणत असतो, काव्या जर तुम्हाला तुमच्या लेक्चरला जायला लेट होत असेल तर मी सोडतो तुम्हाला, चला माझ्याबरोबर. काव्या म्हणत असते की नाही, काही गरज नाही आहे, मी जाईन माझी नेहमी जाते ना तशीच. पार्थ म्हणत असतो, पण नेहमी तुम्हाला लेट एवढा होत नसतो, आज तुम्हाला खूप लेट झाला आहे, चला माझ्याबरोबर, नाहीतर तुम्हाला लेक्चरला बसू देणार नाही. काव्या म्हणते, मी माझं बघून घेईन. आणि मग आता काव्या ही तोऱ्यात घराच्या बाहेर पडलेली असते. आता बिचारा पार्थ हा सुद्धा विचार करतो की जाऊ देत, त्यांची मर्जी शेवटी. पण एक दिवस असा नक्की येईल की ह्या स्वतःहून माझ्याबरोबर माझ्या बाईकवर बसून घरी येतील. आणि मग काय, पार्थ हा आपली नेहमीप्रमाणे तयारी करतो, आवरावर करायला लागतो आणि ऑफिसला जायला निघतो. आता काव्याने सुद्धा आपली आवरावर करायला सुरुवात केलेली असते, पण ती शांतच वाटत असते पार्थला. पार्थ काव्याला विचारतो, काव्या काही घडलं आहे का? तुम्हाला कोणी काही बोललं आहे का? तुम्हाला आई काही बोलली आहे का? काव्या म्हणत असते, मला कोणी का काही बोलेल? पार्थ म्हणतो, वसू आत्याचं बोलणं मनाला लावून घेतलं आहेत का? अहो मी बघतोय तुम्ही जेव्हापासून आपण फिरून आलो आहे तेव्हापासून फक्त शांत आहात. तिथे काही घडलं आहे का? तुम्हाला माझ्याशी काही शेअर करायचं आहे का? काव्या म्हणते, असं काही नाही आहे. का कळत नाही हो तुम्हाला? मी सांगितलं ना एकदा मी व्यवस्थित आहे म्हणून, तर मी व्यवस्थित आहे. मग काय, पार्थ बिचारा गप्प राहतो, स्वतःची तयारी करायला लागतो. काव्या ही सुद्धा पटापट स्वतःचं आवरते आणि मी निघते एवढं एकच शब्द बोलून ती घराच्या बाहेर पडलेली असते. आता इन्स्टिट्यूटला आल्यावर सुद्धा काव्याला सापडतं काव्याचे विचार काही जायला तयार नसतात. तिच्या डोक्यामध्ये सतत तेच फिरत असतं. इथे जीवाने काव्याचं नाव छातीवरती होतं ते पुसून टाकलं, म्हणजे जीवाने माझ्यावरचं प्रेम देखील असंच पुसून टाकलं आहे का? खरोखर त्याच्या आयुष्यात नंदिनीताईला एवढं महत्त्व आहे की नंदिनीताईने एवढी त्याच्यावर काय जादू केली की माझं वर्षभराचं प्रेम विसरून जीवा नंदिनीताईच्या प्रेमात पडला? नाही, जीवा नंदिनीताईच्या प्रेमात पडूच शकत नाही वगैरे विचार ती करत असते. क्लासमध्ये प्रोफेसर शिकवत असतात. आता विचार करता काव्याने बाकावरती डोकं टेकलेलं असतं. इतक्यात तिला पार्थची आठवण यायला लागते. पार्थ आता तिला म्हणत असतो की मी तुम्हाला सोडतो काव्या. काव्य विचार करते, हा आर्किटेक्ट किती माझी काळजी घेतो, पण शेवटी माझं प्रेम हे माझंच आहे आणि जे काव्याचं आहे तेच काव्या घेते. एवढं बोलून ती तिकडनं जात असते. पण मग पुन्हा ती त्या ठिकाणी मागे आलेली असते आणि पुन्हा तिने पार्थबरोबर वाद घातलेला असतो. पण तरीही पार्थने तिच्याबरोबर वाद न घालता तिला शांत आणि सौम्य शब्दात उत्तर दिलेली असतात. काव्य विचार करते की मी या माणसाबरोबर एवढं वाईट वागून देखील हा माझ्याशी चांगला का वागतो? आता हे सगळे विचार करतच काव्याने बाकावरती डोकं टेकलेलं असतं आणि बघता कधीही वर्गात न झोपणारी विद्यार्थिनी आज पहिल्यांदा भर क्लासरूममध्ये झोपून गेलेली असते. आता लेक्चररचं लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर स्टुडंट दिस टॉपिक विल बी नाव कव्हरेड. तुम्ही उद्या येताना या सगळ्याचे क्वेश्चन आन्सर सॉल्व करून येणार आहात विथ NCERT असं ती सांगते आणि लगेचच तिकडनं निघून जाते. आता प्रोफेसर निघून गेल्यावर लगेच प्रोफेसर मागोमाग एक मूलसुद्धा उठून निघून जायला लागतं. सगळी मुलं बघता वर्गाच्या बाहेर पडतात. एकटी झोपलेली अनिशा मात्र तिथेच राहते. आता वॉचमन वरती येतो, सगळ्या खोल्या चेक करतो आणि ती आता ज्या रूममध्ये काव्य असते ती रूमसुद्धा उघडतो. पण काव्या ही दरवाजाच्या आड बसलेली असल्या कारणामुळे आता ती काही दिसत नाही. मग काय, कोणीच नाही आहे इथे असा विचार करून वॉचमनसुद्धा त्या गेटला लॉक करतो आणि तिकडनं निघून जातो. आता अर्ध्या पावण्या घंट्यानंतर काव्याला जाग आलेली असते. काव्या बघते तर संपूर्ण गिर्द अंधार असतो. काव्या विचार करते की अरे मी इथे कुठे अडकले, काय आहे सगळं? काव्य स्वतःच्या मोबाईलच्या उजेडाने जाणून घेण्याचा ती जागा प्रयत्न करते तर तिच्या लक्षात येतं की आपण आपल्याच इन्स्टिट्यूटच्या एका क्लासरूममध्ये अडकलो आहे. काव्या ही ताबडतोब जोराने दरवाजा ठोठावायला लागते. कोणीतरी आहे का? वाचवा मला, मी इथे क्लासरूममध्ये अडकले, रूम नंबर 422, प्लीज कोणीतरी या. पण कोणीही यायला तयार नसतं, कारण आता
इन्स्टिट्यूटमध्येच कोणी व्यक्ती शिल्लक नसते. काव्या खिडकीतून खाली बघते, तिला वॉचमन दिसतो. काव्य वॉचमनला सुद्धा खूप हाका मारते, पण वॉचमनच्या कानामध्ये ब्लूटूथ इयरफोन असल्यामुळे त्यालासुद्धा काही काव्याचा आवाज येत नाही. आता मात्र काव्य प्रचंड घाबरते. तिचा श्वास गुदमरायला लागतो, तिला कोंडायला लागतं. ती विचार करते की आता मी काय करू. आई मला नेहमी सांगायची की काव्या कुठेही जाताना सगळ्यांना सांगून जा, पण आज माझ्या एका चुकीमुळे किती मोठी गोष्ट घडली. आता मला रात्र इथेच काढावी लागेल, नाहीतर मला कोण शोधायला येणार आहे. आता माझं असं कोण आहे. इतक्यात पार्थ हा घरी पोहोचलेला असतो. आता घरी आल्यावर त्याला नंदिनी आणि मालिनी काकू सांगतात की काव्य अजून घरी आलेली नाही आहे. आता काव्य अजून घरी आलेली नाही आहे ही गोष्ट ऐकताच पार्थच्या पायाखालची जमीन सरकते. तो विचार करतो नेमकं काय घडलं असेल. मी बोललो सकाळी त्या गोष्टींवर काव्याने विचार केला असेल का, आणि म्हणून काव्या नर्वस झाल्या असतील का. नाही, मला बघायलाच हवं. आणि मग आता हातातली सगळी चहा कॉफी बाजूला ठेवून पार्थ हा काव्याला शोधण्यासाठी निघत असतो. मालिनी काकू त्याला म्हणतात की अरे बाळा, चहा तरी पिऊन जा. त्यावर पार्थ सांगतो की नाही नको, जोवर मी काव्याला शोधून आणणार नाही तोवर काही माझ्या जीवात जीव निघणार नाही. मग पार्थ हा पटकन आता काव्याच्या इन्स्टिट्यूटवरच थेट पोहोचतो आणि तो बघतो तर काय वॉचमन झोपलाय. आता पार्थ हा पटकन आतमध्ये येतो आणि ज्या रूममध्ये काव्य अडकलेली असते तिथे आल्यावर आता त्याला काव्याचा हाका ऐकू येतात. उघडा उघडा, कोणीतरी उघडा. तर आता इथे लगेचच पार्थ काव्याला म्हणतो काव्य घाबरू नका, मी आहे ना. आणि मग तो वॉचमनला उठवून आणतो आणि माझी बायको आतमध्ये अडकली आहे, लवकरात लवकर दरवाजा उघडा असं सांगतो. वॉचमन दरवाजा उघडतो. त्याबरोबर काव्या पटकन येते आणि पार्थला घट्ट मिठी मारते आणि जोरजोरात रडत असते. पार्थसुद्धा काव्याच्या डोक्यावरती हात ठेवतो अलगद आणि तिचं सांत्वन करतो. त्यानंतर आता पार्थ हा काव्याला विचारत असतो काव्या मला सांगा तुम्ही त्या रूममध्ये अडकलाच कशा. मग काव्या पार्थला सांगायला लागते की पार्थ अहो जो काही प्रकार घडलेला होता मी त्या सगळ्याचा विचार करत होते आणि विचार करता करता मला झोप लागली आणि झोप लागल्याच्या नंतर पुढे काय घडलं कसं घडलं मला काहीच माहीत नाही. लेक्चर कधी संपलं, कधी प्रोफेसर निघून गेली, प्रोफेसरच्या मागोमाग स्टुडंट निघून गेले, काही म्हणजे काहीच माहीत नाही. पार्थ म्हणतो बरं ठीक आहे, आता तुम्ही जास्त ओव्हर पॅनिक होऊ नका, तुम्हाला आरामाची गरज आहे, आराम करा. काव्या म्हणते थँक्यू पार्थ, आज तुम्ही होतात म्हणून माझा जीव वाचला. मला डार्कनेसचा फोबिया आहे. त्यानंतर आता इथे पार्थ हा काव्याला घरी घेऊन आलेला असतो. काव्याला घरात बघून सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो. मग घडलेला सगळं प्रकार पुन्हा एकदा पार्थ घरातल्या सगळ्यांना सांगत असतो, त्रास देत असतो. त्यानंतर आता इथे लगेचच काव्या ही सुद्धा स्वतःची काळजी घेईन मी असं सांगत असते. त्याबरोबर पार्थने आपला जीव वाचवला यासाठी तिला पार्थच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नरसुद्धा निर्माण झालेला असतो. त्यामुळे आता पार्थ आणि काव्याची मैत्री ही हळूहळू फुलायला लागलेली असते. तर दुसरीकडे आता जिथे जीवाला त्याच्या हाताचा वापर न करता काम करता येत नसतं तिथे नंदिनी ही त्याची मदत करते. जिथे जीवाला गरज असते तिथे नंदिनी आणि जिथे नंदिनीला गरज असते तिथं जीवा, असं त्या दोघांचं सुरू असतं. आणि हे सगळं बघून तर काव्य आणखीन जास्त जेलेस फील करत असते. त्याबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आपला हा व्हिडिओ इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.